हाय हॅलो, कसे आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त अशी कांद्याची पात. हरभऱ्याची डाळ टाकून आपण ही कांद्याची पात बनवलेली आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण मिरची टाकूया. तुम्हाला लसूण वापरायचा असेल तर ठेचून लसूण पण वापरू शकता. त्यानंतर हरभऱ्याची डाळ टाकायची भिजवलेली. तर तुम्ही भिजवली नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये थोडंसं 5 मिनटं ती डाळ टाका. छान फुलून येते ती डाळ, अशी भिजल्यासारखीच दिसती. त्यानंतर मीठ टाकायचं चवीनुसार आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. कांद्याची पात स्वच्छ निवडून छानपैकी बारीक बारीक कापून घ्यायची आणि धुवायची. धुवून झाल्याच्या नंतर गच्च पिळून आहे ना, यामध्ये फोडणी टाकायची या कढईमध्ये. व्यवस्थित असं छान गच्च पिळून भाजी टाकायची. हे बघा, अशा प्रकारे मी व्यवस्थित अशी भाजी पिळून घेतलेली आहे. जास्त पाणी नाही ठेवायचं त्यामध्ये. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हरभऱ्याची डाळ वापरू शकता तुम्ही, नाहीतर स्किप पण करू शकता. त्यानंतर तुम्ही आहे ना, यामध्ये सुकट पण वापरू शकता. फोडणीमध्ये सुकट टाकायची. त्यामुळे पण छानपैकी भाजीला टेस्ट येते. हे बघा, अशा प्रकारे छान मिक्स करून झाल्यावर झाकण ठेवायचं आणि 5-10 मिनिटं आपण ती भाजी वाफेवर वाफवून घ्यायची, म्हणजे शिजवून घ्यायची. सर्व त्यातलं पाणी आटेपर्यंत छानपैकी भाजी शिजवून घ्यायची बारीक गॅसवर. गॅस मोठा नाही ठेवायचा, बारीक गॅसवरच ही भाजी बनवतात. तर आपली भाजी आता झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर अशा साध्या सिंपल रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पुढच्या वेळेस नवीन रेसिपीसह भेटू. बाय बाय. सर्वांनी काळजी घ्या.